गेस रायन रिकल्टनचा घेण्याचा पण प्रयोगच होता असं वाटतंय मला, की क्विंटन डिकॉकच्या ऐवजी पहिली मॅच आहे. हो, पण हो. त्याने अजून जास्त कन्फ्यूज केलं हार्दिकला एवढे रन मारून. की नाही आता तर पण असे कन्फ्युज पेक्षा उलट तो आता आय डोंट थिंक अनलेस तो पुढच्या 2-3 मॅच फालतू खेळेल अगदीच, आय डोंट थिंक परत क्विंटन हा डिकॉकला म्हणजे नाही, चान्स कन्फ्यूज मिळेल. म्हणजे चांगल्या अर्थाने, की आधीच हा. आधीच डाऊट होताच लोकांना हो, की हो. कोणाला घ्यावं. पण मला असं वाटतं काल जर एक्सपेरिमेंटल बेसिसवर टीम आणली होती, तर म्हणून रायन रिकल्टनला हम्म. क्विंटन डिकॉकच्या आधी चान्स मिळाला, की चला ह्याला पण देऊन बघूया आधी, बिकॉज हा सध्या बरोबर. फॉर्म मध्ये चांगला खेळतोय तर बघूया. आणि ही प्रूव्ड द पॉइंट की त्याने बेकार धुतला. एक्झॅक्टली. आणि सुरुवातीला थोडा हळू खेळायला लागला, कॉशियस होता, पण नंतर तो काय सुटलाय ना तो. आणि येस फोर येस नाहीच, येस. फोर्स नाहीच, सिक्सेसच हाणत होता नुसता. 8 6 मारलेत हा. त्याने. येस. 8-6 43 आणि बॉलमध्ये 4-4. 81. बघ एक्झॅक्टली. येस येस. आणि ते सुद्धा ऍक्च्युली टू बी ऑनेस्ट, म्हणजे तू बघितलं असशील तर तो मुझरबानी जर मध्ये नसता तर तो हा. रनआउट सुद्धा नसता झाला. हो ऍक्च्युली. ते म्हणजे तर त्यांनी म्हणजे आता, केलं असं नाहीये, मुझरबानीने हा मुद्दाम म्हणजे केलं असं नाहीये. मुद्दामून नाही केलं, हा, पण पण त्याला बॅड ते लक होतं की रायन रिकल्टनचं, की ज्याच्यामुळे तो आउट झाला, नाही तर अदरवाईज तो नसता आउट झाला.